सर्व श्रोत्यांना नमस्कार। आज सर्व समाजामध्ये आरक्षणामुळे जातीयतेढ निर्माण झाले। धनगर, बंजारा, मराठा, वंजारी आरक्षणासाठी आंदोलन चालू आहेत। त्यामुळे देशामध्ये आरक्षणासाठी सर्व समाजामध्ये भांडणे चालू आहेत। ह्या ज्वलंत विषयावर आरक्षण खरंच गरजेचं आहे का, हा व्हिडिओ घेऊन येत आहे। तरी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून आम्हाला व्हिडिओ करण्याची प्रेरणा द्या। चला तर मग सुरू करूया। आरक्षण खरंच गरजेचं आहे का? नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एक महत्त्वाचा आणि विचार करायला विषय, आरक्षण खरंच गरजेचं आहे का? आजही आपल्या समाजात आरक्षणाविषयी प्रचंड चर्चा होत असते। काही जण म्हणतात की ते अत्यावश्यक आहे, तर काहींच्या मते आहे की आता त्याची गरज नाही। तर चला पाहूया यामागची खरी कारणं, फायदे तोटे आणि आजच्या परिस्थितीत त्याची उपयुक्तता। भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क द्यायचं ठरवलं, पण ते समाज मागे राहिले होते। त्यांना संधी मिळावी म्हणून शिक्षण, नोकरी आणि राजकारणात काही टक्केवारीची जागा राखून ठेवण्यात आली। यालाच आपण आरक्षण म्हणतो। गरज का निर्माण झाली? शेकडो वर्षे काही समाज घटकांना शिक्षण, संपत्ती आणि संधीपासून वंचित ठेवलं गेलं। जाती व्यवस्थेमुळे अन्याय सहन करावा लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आरक्षणाची तरतूद करून या वंचित समाजाला उभं राहण्याची संधी दिली। आरक्षण म्हणजे विशेष सुविधा नसून तो समानतेकडे जाण्याचा एक पूल आहे। फायदे: आरक्षणामुळे अनेक मागास समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ लागले। नोकरीच्या संधी मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची प्रगती झाली। राजकारणातही त्यांना प्रतिनिधित्व मिळालं। आज आपण अनेक मोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक पाहतो जे आरक्षणाच्या संधीमुळे पुढे आलेत। विरोधातील मते: तरीसुद्धा काहींचे म्हणणं असं आहे की आरक्षणामुळे गुणवत्तेला धक्का लागतो। आजच्या काळात सर्वांना शिक्षण आणि संधी उपलब्ध आहेत। अनेक वेळा ज्यांना खरंच गरज नाही अशा घरातील मुलांनाही आरक्षणाचा फायदा मिळतो। दुसरे काही गरीब पण आरक्षण नसलेल्या समाज घटकांना संधी मिळत नाही। म्हणून प्रश्न उपस्थित होतो, आरक्षण आता गरजेचं आहे का? वर्तमान परिस्थितीमध्ये आज शहरी भागात परिस्थिती सुधारली आहे, पण ग्रामीण खेड्यात अजूनही अनेक लोकांना शिक्षण आणि नोकरीची समान संधी नाही। त्यामुळे आरक्षण अजूनही काही प्रमाणात गरजेचं आहे। याच वेळी सरकारनं EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास घटकासाठी आरक्षण लागू केले। हे दाखवते की हळूहळू आरक्षणाची व्याख्या सामाजिकतेपासून आर्थिकतेकडे वळत आहे। उपाय व मध्यम मार्ग: आरक्षण कायम ठेवायला हरकत नाही, पण त्याचं स्वरूप बदलायला हवं। खरंच गरजूंना मदत झाली पाहिजे। शिक्षण आणि कौशल्य विकासावर अधिक भर दिला पाहिजे। स्कॉलरशिप, मोफत कोचिंग, रोजगारी प्रशिक्षण हे उपक्रम वाढवले तर आरक्षणाची गरज। निष्कर्ष: मित्रांनो, आरक्षण अजूनही गरजेचं आहे, कारण समाजातील सगळ्यांना समान पातळीवर उभा करण्याचं काम ते करतं। पण यामध्ये बदल करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। आपण समाज म्हणून पुढे जाऊ इच्छितो तर योग्य माणसाला योग्य संधी द्या। विचार सर्वांनी स्वीकारला पाहिजे। तरी आता प्रश्न तुमच्यासाठी, तुमच्या मते आरक्षण अजूनही आवश्यक आहे का, की आता त्याचं स्वरूप बदलायला हवं? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट। थँक यू।